मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. शक्तीपीठ महामार्गाविरोधात खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. DYSP आणि प्रांताधिकाऱ्यांसह प्रशासनाचा जोरदार विरोध करून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. यावेळी आक्रमक झालेल्या ॲडव्होकेट दीपक लाड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे मोजणीच्या गाड्या हकलून लावत शेतकऱ्यांनी या प्रक्रियेचा जोरदार विरोध केलाय. नागेवाडीसह आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला विरोध करून जोरदार खळबळ उडवून दिली आहे. तर यावेळी आक्रमक झालेल्या ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आमदार खासदारांना देखील दणदणीत इशारा दिलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. तुम्ही का थांबलाय तेवढं सांगा. जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. काय झालं बिलं अजिबात इथं थांबायचं नाही. आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या बापाची. आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं शेतकऱ्यांचं तर शासनाला हे आंदोलन परवडणार नाही. तुमची सत्तेची नशा आहे ती या ठिकाणी या खानापूर तालुक्यातून उतरली जाईल. एवढ्या ठिकाणी जगतोय, बरोबर का? त्या जेलची जागा या ठिकाणी कमी पडेल, परंतु आम्ही कमी पडणार नाही. आमच्या इंचभर जमिनीला हात लावला तर याद राखा, आज रॉकेल ओतून घेतलंय. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे. रक्ताचा पाठ व्हायला तर आम्ही का बसणार नाही. 4 ठिकाणी या मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही हाकलून लावलं तरी पण या ठिकाणी ड्रोन अधिकारी जात नाहीत, म्हणून या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. येणाऱ्या काळात जर तुम्ही बाणावर आला नाही तर बाणावर कशा पद्धतीने आणायचं, आम्ही आमचा जीव जरी या मातीत घालवला तरी आम्हाला काय मातीसाठी वावगं वाटणार नाही. नुसताच एक दीपक लाड नाही तर हजारो शेकडो दीपक लाड या ठिकाणी आहेत. सगळ्या शेकडो माय माऊल्या इथं उभा राहतील. येणाऱ्या आणि होणाऱ्या परिणामाला सरकार नव्हे तुम्ही जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी. आणि हे नोटीस समजून जर का आमच्या कुठल्या भावाला धक्का लागला तर तुमचं काय होईल याची सुद्धा किंमत तुम्हाला मोजावी लागेल. प्रशासनानं, मुख्यमंत्र्यांना, या तालुक्यातल्या आमदारांना ताबडतोब हे सगळं रद्द करावं आणि अधिसूचना रद्द करून शेतकऱ्याच्या जीवाचा अंत बघू नये एवढंच तुम्हाला आम्ही कळकळीने जाहीर आवाहन करून सांगतो. अन्यथा गाठ आमच्याशी आहे. अरे खटक्या बोट जाग्यावर पलटी, खटक्या बोट जाग्यावर पलटी. नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. या जिल्ह्यामध्ये समांतर दुसरा मार्ग असताना हा मार्ग कशासाठी? तिकडे तीव्र विरोध केला म्हणून इकडे मार्ग घातला असे जर अधिकारी उत्तर देत असेल तर अधिकाऱ्यांना तुमची खैर नाही. तुम्ही IPS झालेलात, IAS झालेलात. भान ठेवून या भूमीवर पाय ठेवायचा. ही भूमी जी आहे खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा ही क्रांतीची हुतात्म्यांची रक्त सांडलेली भूमी आहे. इंच इंच जमीन आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्यात मिळवलेली आहे. जर आपण अजूनही शांतपणाने विचार केला नाही तर आम्हा सगळ्या माय माऊल्यांना, आम्हा सगळ्या तरुण भावांना ही जमीन वाचवण्यासाठी विचार करावा लागेल.
प्रसंगी आम्ही आमच्या छात्या मोकळ्या केल्या गोळ्या घेण्यासाठी. पण तुम्ही जर निर्दयी असाल, तुम्ही जर माणूस नसाल तर अजूनही विचार करा आणि हे विचार करून तुम्ही या ठिकाणी पाय ठेवा. आज जो तुम्ही प्रयोग केलाय, फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुम्हाला आमची विनंती आहे, आज तुम्हाला विनंती करतोय, पण पुढल्या वेळी विनंती नसणार आहे. अखंड सगळा समाज जागा होईल, तुमचं राजकारण होईल, पण शेतकऱ्यांचा जर कॅडीला धक्का लागला तर तुमची काय ठेवणार नाही. एवढाच इशारा खानापूर, वाळवा आणि पलूस तालुक्यामार्फत देतोय. तुम्ही फणाव्या जर रद्द केलेला जर तो शक्तीपीठ आमच्यावर जर तुम्ही लादला तर त्याचे परिणाम वाईट होतील. आम्ही सगळ्यांनी ग्रामसभेचे ठराव केलेत. ग्रामसभा ही सर्वोच्च आहे, तिचा तुम्ही आज अवमान केलाय. संविधानाचा, लोकशाहीचा अवमान केलाय. तो अवमान करून तुम्ही ड्रोनचं नाटक केलंय. ही नाटकं बंद करा. देवाचं नाव घेऊन, शक्तीपीठचं नाव घेऊन, आई आंब्याचं नाव घ्यायचं बंद करा. कुठल्याही देवाला शक्तीपीठ पाहिजे का? कुठल्याही देवीला पाहिजे का? शेतकऱ्यांना पाहिजे का? हा फक्त पुढाऱ्यांना, आमदारांना, मंत्र्यांना पाहिजे. कारण पुढले इलेक्शन तुम्हाला पैसे, कमिशन खाऊन, लाच खाऊन जिंकायचे आहेत. नाईलाजानं मला बोलावं लागते, माफ करा. तुम्ही सुद्धा आमचीच लेकरात, पण आमच्या विरोधात काम केलं तर तुम्हाला सुट्टी नाही, एवढाच इशारा देतो. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज खानापूर तालुक्यामध्ये नागेवाडीमध्ये पहिल्यांदा ड्रोन सर्वेक्षण होता. तो नागेवाडी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी हाणून पाडला. त्यानंतर या ठिकाणी माहुलीमध्ये जी काय त्यांची नाटकं चालू होती, भाग्यनगरमध्ये ती नाटकं त्यांची बंद पाडली. आणि खऱ्या अर्थानं आमच्या एकाही इंच जमिनीला धक्का लागून देऊ नका, अन्यथा आम्ही रक्त सांडायला तयार आहोत, अशा पद्धतीनं सज्जड इशारा प्रांताधिकारी, तहसीलदार, DYSP, PI साहेबांना आम्ही दिलेला आहे. तुम्हीही शेतकऱ्यांची पोर आहे, आम्ही रक्त सांडायला तयार आहोत. मॉब आक्रमक होत आहे आणि तुम्ही 3 ठिकाणी जर या ठिकाणी सांगून सुद्धा या ठिकाणी अजून तुम्हाला पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावावं लागत असेल तर आमच्या मनामध्ये शंका आहे. शक्तीपीठ रद्द करा. महाराष्ट्र शासनाच्या काही अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जर हा शक्तीपीठ लादला जाणार असेल तर आज या ठिकाणी माऊली आणि या ठिकाणच्या परिसरातल्या सगळ्या चिखलहोळ, भाग्यनगर या ठिकाणच्या शेतकरी एकजुटीनं दाखवून दिलंय की आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही. आणि या पाठीमागे जर षडयंत्र असेल तर आम्ही आज सज्जड इशारा देतो. तुम्ही जर आमच्या शांतीचा जर अजून संदेश समजून घेतला नाही तर कदाचित पुढली वेळ आली तर कुठला तरी अनाहूत प्रकार घडेल. त्याच्या आत सगळ्या ड्रोन मशीन तुम्ही तुमच्या जाग्यावर न्याव्यात, अन्यथा इशारा काफी आहे समजने वाले को. ही वादळापूर्वीची शांतता आहे. नंबर 1, यामध्ये सगळ्या ग्रामसभेचे ठराव असताना तुम्ही कुणालाही विचारात न घेता या भूमीवर पाय ठेवलाय. दुसरी गोष्ट, इथले लोकनियुक्त आमदार पडद्याच्या आड बसून जर बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो. त्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचा या जमिनी द्यायला विरोध आहे. त्याच्यामध्ये 3 नंबर असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलीही आमची हरकत घेतलेली नाही आणि आमच्या सगळ्या हरकती या विरोधी आहेत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ड्रोन सर्वे आम्ही होऊन देणार नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट कायम राखावी आणि हे ड्रीम प्रोजेक्टचं फूट आमच्यावरून घालवून द्यावं, एवढंच मी आवाहन करतो. हा प्रकल्प सांगली जिल्ह्यात न करता मायने मार्गे पुसावळी कराड असा करावा, ही शेतकऱ्याची मागणी आहे. मायने मार्गे पुसेसावळी कराड असा हा प्रकल्प न्यावा. सांगली जिल्ह्यात पूर्ण बागायत पट्टा आहे. मायने आणि पुसेसावळी हा जो जिरायत पट्टा आहे, तिकडल्या शेतकऱ्याची अनुमती आहे. तर त्या मार्गे जयकुमार गोरे साहेबांना आमची एवढी पोचवा. त्याने मसवडला MIDC उभा करायचे आहे, तर त्यांच्या MIDCला आमचा पाठिंबा आहे. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक